नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा नव्याने मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव घेऊन आलेली आहे. तर आजचा अनुभव सुरू करण्याअगोदर तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपण स्वामींचे अनुभव का सांगतो तर हे सांगण्याने अजून एखादा स्वामी सेवेकरी घडेल आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांना या स्वामी सेवेकरींच्या साखळीमध्ये ॲड करून घ्यायचे आहे. म्हणूनच आपण आपला अनुभव सांगितलाच पाहिजे. तर तुमचे सुद्धा काही छोटे-मोठे अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. तर आजचा अनुभव आहे सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांचा. तर दादा म्हणतात, की ते 85-90 सालापासून त्यांच्या मित्रामुळे त्यांना सवय लागली स्वामींच्या मठात जाण्याची वगैरे. त्यानंतर दादांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांची पत्नीसुद्धा स्वामींचं भरपूर करू लागली. त्यांची सेवा करू लागली. त्यांचे नामस्मरण, गुरुचरित्र पारायण वगैरे असं सगळं घडू लागलं. दर गुरुवारी मठात जाणं. या सेवा त्यांची पत्नीसुद्धा करायची आणि त्यामुळे त्यांचीही सेवा खूप वाढत गेली. त्यानंतर दादांच्या पत्नी जेव्हा प्रेग्नंट होत्या, त्यांना 9वा महिना सुरू होता. त्यावेळेला त्यांना जायचं होतं. त्या बोलल्या, की मला मठात जायचं आहे आणि मी असं बोललेली आहे, त्यामुळे मला जायचंच आहे. तर दादा म्हटले, की थांब थोड्या दिवसानंतर जाऊ, तुला 9वा महिना सुरू आहे. पण त्या म्हटल्या, नाही नाही, मला आत्ताच जायचं आहे, याच महिन्यात जायचं आहे. मग फायनली दादा त्यांच्या बहिणीला आणि पत्नीला घेऊन अक्कलकोटला जायला निघाले. गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी रात्रीची आरती त्यांना अटेंड करायची होती. कारण गुरुवारची आरती म्हणजे तिथे सोहळा असतो असं दादा म्हणतात आणि ते त्यांना अटेंड करायचं होतं. तिथं उपस्थित राहायचं होतं आरतीला. निघाले आणि निघाल्यानंतर सोलापूरच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांचं गाडीचं ब्रेक येते, आत जात होतं. त्यांना गाडी चालवता येत नव्हती आणि तेव्हा त्यांना असं वाटलं, की आता आपलं काही आरतीला पोहोचणं शक्य नाहीये. पण ते दोघींनाही काहीच बोलले नाही. त्यांच्या बहिणीला आणि पत्नीला. ते गाडी चालवतच राहिले आणि सोलापूरपासून अक्कलकोटला जवळ-जवळ 35 ते 40 किलोमीटर अंतर आहे आणि एवढं अंतर त्यांनी अशीच गाडी घेऊन कापलं. म्हणजे एवढं अंतर त्यांनी पार केलं. गाडीचा प्रॉब्लेम असताना, ब्रेकचा प्रॉब्लेम असताना सुद्धा ते अक्कलकोटमध्ये पोहोचले. अक्कलकोटमध्ये पोहोचताच गाडी एकदमच उडाली आणि पोहोचताच गाडी अशी उडाली आणि मग ते एकदम शॉक झाले, की हे काय झालं? आणि नंतर त्यांनी आरती वगैरे सगळं अटेंड केली, सगळं झालं आणि नंतर त्यांनी त्यांची गाडी रिपेअरिंगसाठी दुकानात नेली. तेव्हा जो रिपेअरिंगवाले दादा होता, तो बोलला, की "ही गाडी तुम्ही इथपर्यंत आणलीच कसं काय? तुम्ही आलेच कसं काय सुरक्षित? एवढं व्यवस्थित आलेच कसं काय तुम्ही?" तर दादा बोलले, की "ही स्वामींची कृपा आहे." आणि मग दादा असंच त्यांच्या आयुष्यात स्वामींचं खूप स्थान आहे असं सुद्धा सांगतात आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं नावसुद्धा स्वामिनी असं ठेवलं. तर दादा म्हणतात, की स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, मठात गेल्यानंतर खूप शांतता लाभते. आपल्याला कितीही प्रॉब्लेम असू दे आपल्या आयुष्यात, तिथे गेल्यानंतर पर्याय हा निघतोच. दादा म्हणतात, की हा माझा खूप दांडगा अनुभव आहे, की तुम्ही मंदिरात जाऊन बसा. स्वामींच्या नुसतं फोटो फ्रेमकडे पहा, स्वामींकडे पहा आणि तुमच्या जर प्रॉब्लेम्सवर पर्याय नाही निघाला तर सांगा, असं दादा सांगतात. तर असा हा दादांचा अनुभव आणि मी शेवटी फोटो पण शेअर केला आहे दादांच्या एंट्रीला आणि घरात सुद्धा स्वामींची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि दादा म्हणतात, की मला भरपूर स्वामींचे फोटो वगैरे असं गिफ्ट भेटलेले आहे. तर माझ्या पूर्ण घरात स्वामींचा वावर आहे. मी सगळे फोटो तसेच ठेवले आहे. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा अनुभव दादांचा कसा वाटला? ते नक्की सांगा. कमेंटमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.